हॅलो डिअर स्टुडंट्स, सोल्युशन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्रेमरची पद्धत शिकणार आहोत. ठीक आहे. तर या मागच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चयक ची किंमत कशी काढतात ते शिकलो. आज आपण क्रेमरची पद्धत सॉल्व्ह करू. तर क्रेमरच्या पद्धतीमध्ये बघा, हे क्रेमरची पद्धतीने आपण एकसामायिक समीकरणे सोडवतो. एकसामायिक समीकरणे सोप्या पद्धतीनं आणि कमीत कमी जागेमध्ये आपल्याला निश्चयकाच्या सहाय्याने सोडवता येतात. या पद्धतीलाच आपण निश्चयकाची पद्धत असं म्हणतात. या पद्धतीचा शोध गेब्रियल क्रेमर या स्विस गणितज्ञाने शोधून काढली, म्हणून त्यांच्या नावाने या पद्धतीला क्रेमरची पद्धत असं म्हणतात. आता या पद्धतीमध्ये बघा, असे आपल्याला एकसामायिक समीकरणे दिलेली असतात. समजा a1x प्लस b1y बरोबर c1 आणि दुसरं समीकरण आहे a2x प्लस b2y बरोबर c2. हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2. आता बघा, हे आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. तर यासाठी आपल्याला d बरोबर काढावं लागतं. या d ला आपण निश्चयकाचे कसं लिहितो? उभ्या दोन रेषा आणि यांच्यामध्ये चार संख्यांची मांडणी कशी करतो? उभ्या दोन ओळी आणि आडव्या दोन ओळीमध्ये. तर बघा, आता एक उभे ओळ जी असते तिला आपण कॉलम 1 आणि दुसऱ्याला काय म्हणतो? कॉलम 2 असं म्हणतो. तर या कॉलम 1 मध्ये आपल्याला x चे सहगुणक घ्यायचे असतात. तर x चे सहगुणक म्हणजे x च्या बाजूला असलेली संख्या. आता पहिल्या समीकरणामध्ये x च्या बाजूला कोण आहे? a1, म्हणून इथं a1 लिहा. दुसऱ्या समीकरणामध्ये x च्या बाजूला असलेली संख्या कोणती आहे? a2, म्हणून a2 लिहा. बघा, पहिल्या कॉलम मध्ये आपण काय केलंय? x चे सहगुणक घेतले. तर दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचे असते? y चे सहगुणक घ्यायचे असतात. तर पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक कोण आहे? b1 आणि दुसऱ्या समीकरणातला y चा सहगुणक कोण आहे? b2. आलं की लक्षात? पहिल्यांदा काय करायचं? पहिल्या समीकरणातला y चा सहगुणक आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय लिहायचं? y चा दुसरा सहगुणक. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं d ची किंमत काढायची. आता हे आपल्याला निश्चय कसं सोडवतात ते माहित आहे. कसं सोडवतो आपण? या दोघांचा गुणाकार a1 b2 मायनस या दोघांचा गुणाकार b1 a2. आता ह्याची जी काही व्हॅल्यू येईल, जी काही किंमत येईल, ती आपली d ची किंमत असेल. तर आता नंतर आपल्याला dx काढून घ्यावं लागते. dx कसं काढतात बघा, पहिला जो कॉलम आहे त्या पहिल्या कॉलम मध्ये हे स्थिरांक घेतात, त्यांना स्थिरांक म्हणायचं. कोणते स्थिरांक? c1 आणि c2. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला y चे सहगुणक घ्यायचे असतात, b1 b2. यांना सॉल्व्ह करायचं. या दोघांचा गुणाकार c1 b2 मायनस या दोघांचा गुणाकार b1 c2. आता यांची जी काही व्हॅल्यू आहे ती कुणाची असेल? dx ची असेल. तर नेक्स्ट आता आपल्याला dy काढायचं असतं. तर dy काढत असताना आपल्याला असंच क्रेमर निश्चयकाच्या ह्याच्यामध्ये मांडणी करायची. तर आता याच्यामध्ये पहिला जो कॉलम असतो त्या पहिल्या कॉलम मध्ये x चे सहगुणक घ्यायचे असतात, a1 a2. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला स्थिरांक घ्यायचे असतात. कोणते स्थिरांक? c1 आणि c2. c1 c2. त्यांना कसं सॉल्व्ह करायचं? या दोघांचा गुणाकार a1 c2 मायनस या दोघांचा गुणाकार c1 a2. आता यांची जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू कुणाची असेल? dy. तर आता आपल्याला dx आणि dy यांच्या किमती काढल्या, त्यावरून आता x आणि y ची किंमत काढायची असते. तर x साठी फॉर्म्युला काय? x बरोबर dx भागिले d. बरं, dx ची जी काही व्हॅल्यू येईल ती dx च्या ठिकाणी ठेवा आणि ही आलेली d ची व्हॅल्यू या d च्या ठिकाणी ठेवा. या दोघांचा भागाकार केला की आपल्याला x ची किंमत भेटते. तसंच y ची किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करायचं? ही जी काही dy आलेला आहे इथं dy भागिले आणि हा d घ्यायचं. म्हणजे dy ची जी व्हॅल्यू आली ती वर लिहा आणि d ची जी व्हॅल्यू आहे त्याला dy च्या व्हॅल्यूला भागा, म्हणजे आपल्याला y ची किंमत भेटेल. तर अशा पद्धतीनं क्रेमरच्या पद्धतीनं आपण काय करतो? एक त्या सोप्या पद्धतीनं आणि कमीत कमी जागेमध्ये आपण एकसामायिक समीकरण सोडवतो. आता आपण काय करू? सराव संच 1.3 मधला आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केला. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करू. तर बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे?
क्वेश्चन नंबर 3 किधर गया भाई? हाँ, क्वेश्चन नंबर 3 लिहा, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. क्रेमरच्या सोडवा. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 1 आहे, 3x मायनस 4y बरोबर 10, 4x प्लस 3y बरोबर 5. आपला सराव संच कोणता आहे? 1.3. सराव संच 1.3. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे दिलेले दोन समीकरण आहेत त्यांना समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घेऊ. 3x मायनस 4y बरोबर 10 हे समीकरण 1, 4x प्लस 3y बरोबर 5 समीकरण नंबर 2. ठीक आहे. मग आपल्याला डी काढायचे. तर डी काढत असताना मी काय सांगितलं होतं, आता अशा उभ्या दोन रेषा घ्या. पहिल्या कॉलम मध्ये काय करायचे आपल्याला? एक्स चे सहगुणक. तर पहिल्या समीकरणामध्ये एक्स चा सहगुणक कोण आहे? एक्स चा सहगुणक म्हणजे एक्सच्या बाजूला असलेली संख्या कोणती? एक्सच्या बाजूला संख्या 3 म्हणजे एक्सचा सहगुणक किती होईल? 3. दुसऱ्या समीकरणामध्ये एक्स बघा, चल कुठे? इथं आहे. याच्या बाजूला असलेली संख्या 4 म्हणजे एक्सचा सहगुणक. तर एक्सचा सहगुणक दुसऱ्या समीकरणातला 4 आहे. आता दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचंय? वायचे सहगुणक घ्यायचे. तर बघा पहिल्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक किती आहे? 4. पण साइन जर बाळा मायनस जर असलं तर काय करायचं? -4 घ्या. दुसऱ्या समीकरणातला वायचा सहगुणक कोण आहे? 3. इथं 3 लिहा. ठीक आहे. तर आता काय करायचं? निश्चय एक आपल्याला सोडवता येतो. कसा सोडवतात बघा, या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 3 मायनस या दोघांचा गुणाकार -4 गुणिले 4. 3 त्रिक किती होतात? 9. आता हे -4 आणि हे 4. तर बघा दोन्हीपैकी एक जर संख्या मायनस असेल तर गुणाकार काय येतो? मायनस येतो. तर 4 गुणिले 4 किती होतात? -16. ठीक आहे. का मायनस घेतलं? कारण याच्यातला एक 4 मायनस आहे म्हणून. ठीक आहे. तर बघा हे 9 हे मायनस काय होईल? +16. आता बघा हे 9 + 16 किती होतात बाळ? 25. तर डी बरोबर किती आलं? 25. आता आपण काय करू? dx काढू. बरं dx काढत असताना काय करायचं असतंय? पहिला जो कॉलम आहे त्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचं असते? स्थिरांक घ्यायचे असतात. तर स्थिरांक कोणते आहेत? बघा हे 10 आणि 5 हे स्थिरांक आहेत. तर पहिल्या कॉलम मध्ये 10, 5 लिहा आणि दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये y चे सहगुणक कोणते आहेत? y चे सहगुणक -4, 3. कसं सोडवतात? या दोघांचा गुणाकार 10 गुणिले 3 मायनस या दोघांचा गुणाकार -4 गुणिले 5. बघा 10 त्रिक किती होतात? 30 मायनस बघा इथं -4 गुणिले 5 एक ऋण एक धन गुणाकार काय येतो बाळ? ऋण येतो. 4 पंचे 20 तर कसे येतील? -20. हे 30 मायनस प्लस 20. तर बघा 30 आणि 20 किती झाले? 50. म्हणजे dx बरोबर किती आला बाळ? 50. आता dy काढा. तर dy बरोबर बघा हे कुठं dx dy आणि हे जर समजलं तर आपल्याला हे क्रेमरच्या पद्धतीनं काहीच अवघड जाणार नाही. तर dy काढत असताना पहिला जो कॉलम असतो पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला काय घ्यायचं असतं? x चे सहगुणक. बघा x चे सहगुणक कोणते? 3 आणि 4. तर पहिल्या कॉलम मध्ये x या चलाचे सहगुणक 3, 4 आणि दुसरा जो असतो कॉलम त्या दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला काय घ्यायचंय? स्थिरांक घ्यायचे. कोणते स्थिरांक? 10 आणि 5. चला सॉल्व करा. या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 5 मायनस या दोघांचा गुणाकार 10 गुणिले 4. 3 5 15, 10 चौक 40. मग आता 15 - 40 15तून 40 जातात का? जात नाहीत. मग 40 मधून 15 कमी करा. 40 मधून 15 कमी केल्यावर किती उरतात बाळ? 25. पण बाळ छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केली तर वजाबाकी काय येते? ऋण येते. म्हणजे 40च्या समोर चिन्ह मायनस म्हणून आपली वजाबाकी काय येईल? -25 येईल. सो dy बरोबर किती आलं?
-25. आता आपण dx आणि dy काढलं. ठीक आहे. तर आता आपल्याला काय काढायचं, x काढायचंय. तर बघा x बरोबर काय सूत्र आहे, dx भागिले d. dx ची किंमत किती आहे, 50. इथं 50 लिहा. आणि d ची किंमत किती आहे, 25. तर बघा 25 एक्क 25 आणि 25 दोन्ही 50. तर बघा x बरोबर किती आलं, 2. आता y बरोबर काढा. y बरोबर काय सूत्र, dy भागिले d. बरं dy ची किंमत किती आहे, -25 आणि d किती आहे, 25. तर इथं 25 लिहा. तर बघा भागाकार करत असताना आपण एक संख्या ऋण आणि एक संख्या धन जर असेल तर त्यांचा भागाकार पण ऋणच येतो. म्हणजे 25 एक्क 25. इथं भागाकार काय येईल, मायनस. का आला, कारण वरचं 25 जे आहे ते मायनस आहे. तर y बरोबर काय भेटली आपल्याला किंमत, -1. तर या समीकरणाची उकल काय होईल बाळ, x, y बरोबर x ची किंमत किती आली, 2 आणि y ची किंमत -1. तर अशा पद्धतीनं आपण क्रेमरच्या पद्धतीनं काय करतो, एक समीकरण सोडून त्यांच्या उकली काढतो. समजला पहिला क्वेश्चन? व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि पूर्ण लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4x plus 3y minus 4 equal to 0, 6x बरोबर 8 minus 5y. बघा तर बघा आता हे जे क्वेश्चन दिलेलं आहे हे अगोदरचे जसे क्वेश्चन होते त्या क्वेश्चन सारखं आहे का, हे नाही, थोडी त्यांची मांडणी वेगळी केलेली आहे. तर आपले जे काही रेग्युलरचे जे राहतात समीकरण तशा पद्धतीने मांडणी करू. म्हणजे रेग्युलरचे समीकरण कसे राहतात, डाव्या बाजूला x आणि y हे चल असतात आणि उजव्या बाजूला स्थिरांक असतात. म्हणजे 4x + 3y आपण डाव्या बाजूला घेऊ आणि हे जे इकडे येऊन बसलेलं जे 4 आहे त्या 4ला आपण पलीकडे नेऊन ठेवू. मला तर पलीकडे नेऊन ठेवायचं म्हणजे सहज जातंय का, ते नाही. तर बघा हे मायनस आहे तर त्याचं साइन चेंज होतंय. मायनस असलं तर साइन बदलून त्याचं काय होईल, +4 होईल. हे समीकरण. आणि दुसरं समीकरण बघा, हे 6x बरोबर, हे बघा हे 6x हे -5y जे आहे ते पलीकडे जाऊन बसलेलं आहे. त्याला आपण अलीकडे आणू. तर अलीकडे आणायचं म्हणजे सहज येतंय का, ते नाही, त्याचं साइन चेंज होईल. तर हे -5 आहे बरोबरच्या अलीकडे आलं तर काय होईल, +5y बरोबर. हे 8ला आपण तिकडेच ठेवू. ठीक आहे, आलं की लक्षात. एखादी संख्या बरोबरच्या पलीकडे गेली, प्लस असेल तर ती मायनस होते आणि मायनस असेल तर काय होते, प्लस. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ठीक. तर बघा आता हे समीकरण, आता यांना आपण समीकरण 1 आणि हे समीकरण 2 असं नाव देऊ. ठीक. तर आता आपण काय करू, यावरून डी काढून घेऊ. डी काढत असताना काय सांगितलं मी, पहिला कॉलम जो असतो तो x च्या सहगुणकांचा आणि दुसरा कॉलम असतो तो y च्या सहगुणकांचा. बघा पहिल्या कॉलम मध्ये x चे सहगुणक 4, 6, दुसऱ्या कॉलम मध्ये y चे सहगुणक 3, 5. ठीक आहे. आता सॉल्व्ह करून घ्या. हे 4 गुणिले 5 मायनस या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 6, 4 पंचे 20, 3 संग 18, 20 मधून 18 गेले किती उरले, 2. तर डी किती आलं रे, 2. ठीक आहे. आता आपण काय काढू, dx काढू. बरं dx काढत असताना काय करायचं असतंय, पहिल्या कॉलम मध्ये स्थिरांक घ्यायचा. पहिल्या कॉलम मध्ये स्थिरांक लिहा. पहिल्या समीकरणातला स्थिरांक 4, दुसऱ्या समीकरणातला स्थिरांक 8. नंतर दुसरा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये y चे सहगुणक घ्यायचे असतात. y चे सहगुणक कोणते, 3 आणि 5. त्यांना सोडवता येते आपल्याला. 4 गुणिले 5 मायनस या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 8, 4 पंचे 20, 3 8 24. आता 24 मधून 20 कमी करा. 24 मधून 20 गेले किती उरले, 4. बाळ मोठं कोण आहे, 20 आहे का 24, 24. 24च्या समोर साइन मायनस म्हणून मायनस. तर dx बरोबर किती आलं, -4. आता dy काढायचंय. dy काढत असताना काय करायचं बाळ, पहिला जो कॉलम आहे तो कोणाचा घ्यायचा, x च्या सहगुणकांचा. बघा x चे सहगुणक 4, 6. इथं 4, 6 लिहा आणि दुसरा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये स्थिरांक घ्यायचे. कोणते स्थिरांक, 4 आणि
8, तर 4 आणि 8 असं कॉलम मध्ये लिहून घ्यायचं. मग आता निश्चय एक आपण सोडवतो. कसा सोडवतात? या दोघांचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 8 मायनस या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 6. 4 8 किती होतात? 32 मायनस 6 चौक 24. आता बघा 32 मधून 24 गेले किती उरतात? 8. शाबास, तुमचं कॅल्क्युलेशन खूप फास्ट आहे. ठीक आहे, तर कॅल्क्युलेशन फास्ट का झालं? तुम्ही प्रॅक्टिस जास्त करता. आता dx आणि dy जे आलेलं आहे, तर यावरून आपण काय करतो? x आणि y च्या किमती काढतो. तर x बरोबर काय सूत्र आहे आता? dx भागिले d. आता dx ची व्हॅल्यू किती आली आहे? -4 आणि d ची किती आली? 2. तर बघा बे एक बे, बे दोन्ही 4. बघा हे मायनस आहे ना, मग भागाकार काय येईल? मायनस येईल. सो x बरोबर काय येईल? -2. आता y बरोबर काय सूत्र? dy भागिले d. बरं dy ची किंमत किती? 8 आणि d ची किंमत किती आहे? 2. तर 2 न भागा, बे एक बे, बे चौक 8. तर y ची किंमत किती भेटली आपल्याला? 4. तर बघा x, y बरोबर काय येईल? x, y, x ची किंमत -2, y ची किंमत 4. अशा पद्धतीनं आपण काय करतो? एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीनं सोडवतो. सोपी आहे मेथड. बघा जागा कमी लागायली आहे आणि समजायला पण सोपी आहे, म्हणून त्या सायंटिस्टनं काय केलंय? ही पद्धत शोधून काढली. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेम नंबर 3. कोणता आहे प्रॉब्लेम नंबर 3? x प्लस 2y बरोबर -1 2x मायनस 3y बरोबर 12. तर बघा अगोदर काय करायचं? समीकरण 1, समीकरण 2 अशी नंबरिंग द्यायची. तर पहिलं समीकरण x प्लस 2y बरोबर -1, टिंब समीकरण 1. दुसरं समीकरण 2x मायनस 3y बरोबर 12, टिंब समीकरण 2. आलं लक्षात? ही किती सोपी पद्धत आहे. मग आता यावरून काय करायचं बाळ? डी काढू. डी काढत असताना काय करायचं? पहिला जो कॉलम असतो त्या पहिल्या कॉलम मध्ये x चे सहगुणक, दुसऱ्या कॉलम मध्ये y चे सहगुणक. बघा अशा उभ्या दोन रेषा मारून घ्या अगोदर. तर x चा सहगुणक इथं काहीच नाही म्हणजे किती असते? तर 1 असते, तिथे 1 लिहा. दुसऱ्या सहगुणात x चा सहगुणक किती आहे? 2 आहे, तिथं 2 लिहा. पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक किती आहे? 2. दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक किती आहे? -3. चला आता हे निश्चय एक भेटलं. आता निश्चय एक सॉल्व्ह करायचं. निश्चय एक सॉल्व्ह करताना या दोघांचा गुणाकार 1 गुणिले -3 मायनस या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 2. बघा हे धन आहे आणि हे ऋण आहे. एक धन आणि एक ऋण म्हटलं की गुणाकार ऋण. 1 गुणिले -3 मायनस 2 गुणिले 2, बे दोन्ही 4. बघा हे बघा इथं मायनस आणि इथं मायनस असं असलं तर बेरीज करायची, पण साईन मात्र कोणतं द्यायचं? मायनसच द्यायचं. 3 आणि 4 किती होतात बाळ? 7. पण हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे, म्हणून साईन मायनस द्यायचं. म्हणजे आपल्याला डी ची किंमत काय भेटली? -7. आता आपण dx काढू बाळ. तर dx काढत असताना काय करायचं? पहिला जो कॉलम असतोय त्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला स्थिरांक घ्यायचे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये y चे सहगुणक घ्यायचे. बघा dx काढायचे. तर पहिला कॉलम स्थिरांक कोणते आहेत? -1 12 आणि दुसरा कॉलम जे आहे ते y च्या सहगुणकांचा 2 -3. या दोघांचा गुणाकार करा. -1 गुणिले -3 मायनस या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 12. तर बघा गुणाकार करत असताना बघा ज्यावेळेस दोन्ही संख्या ऋण असतात ना, बघा -1 -3 दोन्ही संख्या ऋण आहेत, तर गुणाकार धन येतो. म्हणजे 1 गुणिले 3 किती येतात बाळ? 3. मायनस 2 गुणिले 12, बे 12 किंवा 12 दोन्ही किती होतात बाळ? 24. आता बघा हे 3 मधून 24 जात नाहीत. 24 मधून 3 गेले 21. पण 24 मोठं आहे आणि 24 च्या समोर साइन मायनस म्हणून -21. तर dx बरोबर किती आलं बाळ? -21. आता आपण dy काढू. तर dy काढत असताना काय लक्षात ठेवायचंय? पहिला जो कॉलम आहे त्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला x चे सहगुणक घ्यायचे. भाऊ x चे सहगुणक 1 आणि 2 आहे.
1 2 आणि दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये स्थिरांक आहे. ते स्थिरांक कोणते आहेत? -1 आणि 12. तर बघा हे ह्या दोघांचा गुणाकार करा. 1 गुणिले 12 मायनस या दोघांचा गुणाकार -1 गुणिले 2. तर 12 1 12. तर बघा एक ऋण आहे एक धन आहे. गुणाकार काय येतो? ऋण. 1 गुणिले 2 -2. तर मग हे 12 हे मायनस मायनस प्लस 2. 12 आणि 2 किती बाळ? 14. तर ही कुणाची व्हॅल्यू आली? dy ची व्हॅल्यू आली. तर आपल्याला d भेटलं, dx भेटलं, dy भेटलं. यावरून आपण काय करू? x आणि y च्या किमती काढू. तर x बरोबर सूत्र आहे बाळ dx भागिले d. dx -21 आणि d किती आहे? -7. बघा हे मायनस काय होतंय? प्लस. 7 1 7 7 त्रिक 21. तर x बरोबर आपल्याला किती भेटलं? 3 भेटलं. y बरोबर काढा. तर y बरोबर आहे dy भागिले d. बरं dy किती आहे रे? 14 आणि d किती आहे? -7. बघा भागाकार ज्यावेळेस करतो अंश किंवा मायनस दोघांपैकी एक जरी संख्या मायनस असली तर भागाकार मायनस येतो. इथं आपला छेद जो आहे तो मायनस आहे म्हणजे भागाकार मायनस येईल. तर नॉर्मल भागाकार कसा करतो त्या पद्धतीने करा. 7 1 7 7 2 14. पण खालच्या छेदामध्ये 7 मायनस आहे ना म्हणून काय करायचं? -2 लिहायचं. आलं लक्षात? तर y बरोबर -2. तर बाळ आता x, y बरोबर उकल लिहावं लागेल ना. तर उकल कशी लिहितो आपण? x, y बरोबर x ची किंमत किती आहे? 3 आणि y ची किंमत -2. इथं बघा एक चूक नेहमी कॉमन होते आपली. तर पहिल्यांदा नेहमी x ची व्हॅल्यू लिहायची आणि दुसऱ्यांदा काय करायची? y ची व्हॅल्यू. जर आपण कोणती मागे पुढे लिहिली तर गणित चुकते. ठीक आहे. मग एवढं सगळं बरोबर करून काही उपयोग होईल का? नाही. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता आपण. समजला हा क्वेश्चन? हा, व्हेरी गुड. तर व्हिडिओ पॉज करायचा आणि व्यवस्थित प्रॉब्लेम लिहून घ्यायचा. सोबत जरी लिहिला तरी काही अडचण नाही. 2-2 वेळेस व्हिडिओ बघितला तर अजून फायदा होईल. म्हणजे एक वेळेस समजून घ्यायचं, दुसरी वेळेस लिहून घ्यायचं. तर बघा क्वेश्चन नंबर आता 4 पाहू. क्वेश्चन नंबर 4 कोणता आहे बाळ? 6x - 4y बरोबर -12. 8x - 3y बरोबर -2. पहिली स्टेप काय बाळ? दिलेल्या समीकरणाला नंबरिंग द्यायची. ठीक आहे. तर नंबरिंग देऊन घेऊ आपण. 6x - 4y = -12 समीकरण 1. 8x - 3y = -2 समीकरण 2. आलं लक्षात एवढं? ठीक. आता नेक्स्ट स्टेप काय करायचंय? डी काढायचंय. तर डी काढत असताना काय करायचं? अशा उभ्या 2 रेषा. ठीक आहे. असाच मी चेक लिहितो ना आपण. तर पहिल्या कॉलम मध्ये x चे सहगुणक. पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक कोण आहे बघा? 6. दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक कोण आहे? 8. हा, पहिला कॉलम झाला. दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला काय लिहायचं असतंय? y चे सहगुणक. तर बघा पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक -4 आहे आणि दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक -3 आहे. आता सॉल्व्ह करून घ्या. या दोघांचा गुणाकार 6 गुणिले -3 मायनस बघा या दोघांचा गुणाकार -4 गुणिले 8. तर बाळ हे एक धन आहे एक ऋण आहे. गुणाकार ऋण येतो म्हणजे सरळ 6चा आणि 3चा गुणाकार करा. साइन त्रिक 18. साइन फक्त काय द्यायचं? मायनस द्यायचं, विसरायचं नाही कारण 3 मायनस आहे. मायनस बघा इकडे -4 आणि हे +8 आहे. गुणाकार करायचा 4 8 32 पण 4 मायनस असल्यामुळं मायनस साइन द्यायचं. बघा हे -18 ला 18 लिहायचं. हे मायनस मायनस +32. बघा बरेच विद्यार्थी काय करतात? हे इथलं चेंज करतात आणि हे मायनस जे साइन आहे का त्याला बी प्लस लिहितात. त्यामुळे आपलं उत्तर चुकतंय. पण ही चूक होऊ द्यायची का इथं? नाही. हे मायनस जे 18 आहे हे जशास तसं राहणार आहे. फक्त साइन बदलतंय कुठलं? हे मायनस मायनस प्लस एवढं चेंज होतंय. ठीक. तर बघा हे -18 आणि हे 32. आता हे वजाबाकी होईल ना. एक ऋण आणि एक धन म्हटलं तर वजाबाकी होत असते. तर 32 मधून 18 गेल्यावर किती उरतात बाळ? बघा 12 मधून 8 गेले 4 उरले. इथं राहिले 2. 2 मधून 1 गेला 1. मोठा 32 आहे. 32 च्या समोर साइन प्लस म्हणून आपलं उत्तर काय येईल? +14. तर डी ची किंमत किती आली बाळ? 14. आता काय करा?
डी एक्स काढा. बरं डी एक्स काढत असताना काय करायचं, पहिला कॉलम जो आहे तो एक्सच्या सॉरी काय घ्यायचं, स्थिरांक घ्यायचे. स्थिरांक कोणते इथं, -12 -2. आणि दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये वायचे सहगुणक घ्यायचे, -4 आणि हे -3. आलं लक्षात? ठीक. मग आता नीचे एक सॉल्व करून घ्या. या दोघांचा गुणाकार -12 गुणिले -3 मायनस या दोघांचा गुणाकार -4 गुणिले -2. ज्यावेळेस दोन्ही संख्या मायनस असतात म्हणजे ऋण असतात, गुणाकार धन येतो. 12 36 प्लस 36, कारण 12 पण मायनस आहे, 3 पण मायनस आहे. -4 गुणिले -2, इथं दोन्ही ऋण आहेत म्हणजे 4 दोन्ही किती 8, म्हणजे गुणाकार धनच येईल. 36 मधून 8 गेल्यावर बाळ किती होतात, 28. व्हेरी गुड, ब्रिलियंट. तर dx बरोबर किती आलं बाळ, 28. शाबास. आता नेक्स्ट काढा dy. dy काढत असताना काय करायचं, पहिला जो कॉलम आहे त्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला x चे सहगुणक घ्यायचे. x चे सहगुणक कोणते, 6 8. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय करायचंय बाळ, आपल्याला स्थिरांक घ्यायचे. स्थिरांक कोणते आहेत, -12 -2. तर बघा सोडून घ्या. आता हे दोघांचा गुणाकार करा, 6 गुणिले -2 मायनस या दोघांचा गुणाकार -12 गुणिले 8. बघा एक धन आहे एक ऋण, म्हणजे गुणाकार ऋण येतो. 6 दुनी 12 पण -12 मायनस -12 गुणिले 8, 12 8 किती होतात, 96. पण 12 मायनस असल्यामुळं -96. हे -12 जशाच तसं राहील. ते बघ तिथलं मायनस तेवढं चेंज होते. हे मायनस काय होईल, +96 होईल. इथं थोडं लक्ष देऊन करायचं बरं का. इथलं साइन प्लस करायचं नाही. आता एक मायनस एक प्लस म्हणलं तर वजाबाकी होते. 96 मधून 12 गेल्यावर किती उरतात बघ, 84. 96 मोठा असल्यामुळे आपलं उत्तर प्लसच येईल. तर dy बरोबर काय आलं बाळ, 84 आलं. ठीक आहे. आता डी काढलं आपण, dx काढलं, dy पण काढलं. आता आपण x आणि y ची किमती काढू. मग x ची किंमत कशी निघते, x बरोबर dx भागिले d, हे फॉर्म्युला आहे. dx किती आहे बाळ, 28 आणि d किती आहे, 14. तर 14 1 14, 14 दोन्ही 28, म्हणजे x बरोबर किती आलं, 2. y काढायचंय. y बरोबर सूत्र काढण्याचं काय, dy भागिले d. dy किती आलं, 84 भागिले d किती, 14. 14चा पाडा येतोय, 14 सक 84, 14 1 14, 14 सक 84, म्हणजे y बरोबर किती आलं बाळ, 6. तर उकल काय लिहायची, x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती आहे बाळ, 2 आणि y ची व्हॅल्यू किती आहे, 6. तर आपली उकल काय आली, 2, 6. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा 4 नंबरचा क्वेश्चन संपलेला आहे. समजला का? व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. तर सराव करत राहा. जेवढा मॅथमॅटिक्सचा तुम्ही सराव कराल तेवढं मॅथमॅटिक्स इझी जाईल. ठीक आहे. सॉल्व करू बघायचं. सॉल्व केल्यानं काय होईल, तुमची स्पीड वाढते, अक्युरेसी वाढते. ठीक आहे. आणि अक्षर पण सुंदर होते. त्यामुळे जास्त लिहू सराव करायचा. क्वेश्चन नंबर 5. 4m + 6n बरोबर 54, 3m + 2n बरोबर 28. ठीक आहे. आता बघा अगोदरचे जे काही आपण क्वेश्चन सॉल्व केले त्या क्वेश्चन मध्ये समीकरणामध्ये काय दिलं होतं बाळ, चल कोणते होते, x आणि y. या समीकरणामध्ये चल कोणते, m आणि n. ठीक आहे. तर फक्त चल बदललेत, बाकी तर सेम प्रोसिजर आहे. सुरुवातीला काय करायचं, दिलेल्या दोन्ही समीकरणाला नंबरिंग द्यायची. म्हणजे 4m + 6n बरोबर 54, समीकरण 1. 3m + 2n बरोबर 28, समीकरण 2. ठीक आहे. मग आता इथं डी काढून घेऊ. पहिली स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काय करायचं असते, डी काढत असताना पहिला कॉलम जो असतो त्या पहिल्या कॉलम मध्ये m या चलाचे सहगुणक घ्यायचे. बघा पहिल्या समीकरणात m चलाचा सहगुणक 4, दुसऱ्या समीकरणात m चलाचा सहगुणक 3.
मग आता दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला n या चलाचे सहगुणक लिहायचे. पहिल्या समीकरणात n चा सहगुणक कोण 6, दुसऱ्या समीकरणात n या चलाचा सहगुणक 2. तर बघा आता कसं सोडवतात, या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 2 मायनस या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 3. 4 दोन्ही 8 मायनस, ठीक आहे, 6 त्रिक 18. बघा 18 मधून 8 गेले किती उरतात 10. 18 मोठे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण मायनस, तर डी बरोबर किती आलं बाळ -10. आता आपल्याला डी एम काढायचं आहे. तर चल कोणतं आहे बाळ एम, म्हणून आपल्याला इथं काय लिहावं लागेल डी एम लिहावं लागेल. अगोदरच्या समीकरणामध्ये एक्स हे चल होतं ना, म्हणून आपण तिथं डी एक्स लिहित होतो. इथं कोणतं चल एम आहे, म्हणून इथं काय लिहायचं डीएम लिहायचं. तर बघा पहिला कॉलम जो असतो त्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला स्थिरांक घ्यायचे. बघा स्थिरांक कोणते 54, 28. आणि दुसरा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये n चे सहगुणक जशास तसे लिहायचे 6, 2. अलग लक्षात या निश्चयकामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे ते, ठीक. तर बघा त्या दोघांचा गुणाकार करा 54 गुणिले 2 मायनस या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 28. बघा 54 चा पाडा येतो का, येत नसेल तर काही अडचण नाही, 2 न गुणा 4 दोन्ही 8 बे पंचे 10, ठीक आहे, मायनस 28 चा पाडा येतोय, येत ना असेल तर ठीक आहे, नसेल तरी 6 न गुणून घ्यायचं. 28 संख्या किती होतात 168 होतात, ठीक आहे. पाडे पाठ करा, कॅल्क्युलेशन इझी होईल. मॅथमॅटिक्स जर इझी जायचं असेल तर आपल्याला पाडे आले पाहिजेत बाळा. पाडे आल्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन फास्ट होतंय. तर 168 मधून 108 गेले किती उरतात बाळ 60 उरतात. पण 168 मोठं आहे आणि त्याच्यासमोर साइन मायनस, म्हणून आपली वजाबाकी मायनस येईल. तर डीएम बरोबर काय आलं बाळ -60. आता आपल्याला काय काढायचंय डीएन काढायचंय. तर डीएन काढत असताना काय असते बाळ, पहिला कॉलम जो असतो त्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला एम चलाचे सहगुणक घ्यायचे असतात 4, 3. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय करायचे असतात स्थिरांक घ्यायचे असतात. कोणते स्थिरांक 54 आणि 28. बघा कसं सोडवतात, 4 गुणिले 28 मायनस या दोघांचा गुणाकार 54 गुणिले 3. तर 28 चोक किती बाळ 28 चोक 112. बघा मला पाडे पाठ आहेत म्हणून फास्ट कॅल्क्युलेशन यायला, ठीक आहे. तुम्ही हे पाठ करा. 54 गुणिले 3 किती होतात बाळ, बघा 4 त्रिक 12 ला 2, ह्याच्याला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 162, ठीक आहे. आता वजाबाकी करा. 162 मधून 112 गेल्यावर किती उरतात 50 उरतात बाळ. आता 162 मोठं आहे ना, मोठ्याचं चिन्ह देतो आपण मायनस द्या. तर डीएन बरोबर किती आलं -50. आता आपल्याला डी ची व्हॅल्यू भेटली, डीएम ची व्हॅल्यू भेटली, डीएन ची व्हॅल्यू भेटली, त्यावरून एम आणि एन ची व्हॅल्यू काढू. एम बरोबर डीएम भागिले डी. बरं डीएम किती आहे -60, डी किती आहे -10, मायनस मायनस प्लस 10 1 10, 10 सक 60. एम बरोबर किती आलं 6. आता एन बरोबर काढा डी एन भागिले डी. बरं डीएन किती आहे -50 आणि डी किती आहे -10, मायनस मायनस प्लस 10 1 10, 10 5 50. तर एन बरोबर किती आलं 5. आता उकल लिहा यांची. उकल एम एन बरोबर 6, 5. तर अशा पद्धतीनं क्रेमरच्या पद्धतीनं आपण काय करतो एक सामायिक समीकरणे सोडवतो. आहे की सोपी अगोदरच्या पद्धतीपेक्षा. 3 मार्काला क्वेश्चन विचारतात बघा. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. तर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे 2x + 3y = 2 आणि x - y/2 आहे 1/2, ठीक आहे. तर बघा हा लास्ट क्वेश्चन आहे. बरं पहिल्या समीकरणामध्ये काही अडचण दिसणार गेल्या, पण दुसरं समीकरण हे y/2 1/2 आला, थोडं भीती वाटायसारखं आहे ना. भीती वाटायसारखं म्हणजे असली आली की आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायला थोडं अवघडच जातंय. तर मग आता हे 2 आपण काय करू कमी करून टाकू. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या समीकरणाला
2 न मल्टिप्लाय करावं लागेल. तर अगोदर आपण काय करू, नंबरिंग देऊ. 2x प्लस 3y इक्वल्स टू 2 समीकरण 1. दुसरं कोणतं आहे, x मायनस वाय बाय 2 इक्वल्स टू 1/2 समीकरण 2. या समीकरण 2 ला काय करायचे, आपल्याला 2 न गुणायचे. तर असं लिहा, समीकरण 2 ला किती न गुणायचे, 2 ने गुणू. ठीक आहे. तर बघा समीकरण 2 त्याला काय करायचे, 2 न गुणायचे, म्हणजे 2 गुणिले x मायनस वाय बाय 2 बरोबर 1/2 गुणिले 2. बघा या डाव्या साईडला बी आणि उजव्या साईडला पण आपल्याला 2 न गुणावं लागतंय. तर बघा 2 न गुणा 2 गुणिले x 2x मायनस 2 गुणिले y/2 बरोबर 1/2 गुणिले 2. हे 2x मायनस हे 2 कॅन्सल, इथं उरलं काय, y बरोबर हे 2 कॅन्सल, उरलं काय, 1. या नवीन भेटलेल्या समीकरणाला आपण काय देऊ बा, नंबर 3 नंबर देऊ. ठीक आहे. तर बघा समीकरण 1 आणि समीकरण 3 आता थोडं बरं वाटायलंय की, हा. तर आता आपण डी काढून घेऊ. तर बघा हे डी बरोबर काय लिहितात बाळा, अशा उभ्या 2 रेषा आणि मध्ये पहिल्या कॉलम मध्ये x चे सहगुणक. बघा पहिल्या समीकरणाचा x चा सहगुणक 2, तिसऱ्या समीकरणातला x चा सहगुणक 2च आहे. नंतर y चा सहगुणक, पहिल्या समीकरणात y चा सहगुणक 3 आणि दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक काही नाही म्हणजे -1. आता हे सॉल्व्ह करून घेऊ. या दोघांचा गुणाकार करा, 2 गुणिले -1 मायनस या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 2. 2 गुणिले 1 किती होतात, -2. एक धन एक ऋण, गुणाकार ऋण येतो. 3 2 6. तर हे दोन्ही मायनस असल्यावर ऍडिशन करायची. -2 -6 -8 म्हणजे डी ची किंमत किती आली बाळ, -8 आली. आता आपण काय करू बाळ, dx काढू. आता dx काढत असताना आपल्याला माहित झालंय पहिल्या कॉलम मध्ये काय करायचं, एक्सेस कॉन्स्टंट घ्यायचे म्हणजे स्थिरांक. कोण आहे तर पहिल्या समीकरणातला स्थिरांक 2, दुसऱ्या समीकरणातला स्थिरांक 1. दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचंय, y चे सहगुणक जशाच तसे ठेवायचे. कोणते, 3 -1 आहे. चला सॉल्व्ह करा. हे या दोघांचा गुणाकार 2 गुणिले -1 मायनस या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 1. 2 गुणिले 1 -2 मायनस 3 गुणिले 1 3 -2 -3. आता इथं बघा साइन बरेच विद्यार्थी प्लस करतात, पण साइन प्लस होते का, होईना. दोघांची ऍडिशन करायची पण साइन मायनसच देऊन ठेवायचं, -5. तर dx किती आलं बाळ, -5 आलं. तर आता dy काढून घेऊ आपण. dy बरोबर काय करायचं, dy काढत असताना काय करायचं, पहिला कॉलम जो असतो त्याच्यामध्ये x या चलाचे सहगुणक घ्यायचे असतात. x या चलाचे सहगुणक 2 आहेत. तर 2 आणि y नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला स्थिरांक घ्यायचा असतात. स्थिरांक कोण आहे, पहिल्या समीकरणातलं 2 आहे आणि दुसऱ्या समीकरणातला स्थिरांक कोण आहे भाई, 1 आहे. तर इथं 1 लिहा. तर बघा या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 1 मायनस या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 2. बे 1 बे, तर मायनस 2 बे 2 4. बघा 2 मधून 4 गेले किती उरतात, -2. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. तर dy बरोबर किती आलं बाळ, -2. आपण डी ची किंमत भेटली, dx भेटला, आता dy पण भेटलेलं आहे. आता x आणि y काढू. तर x बरोबर काय सूत्र आहे बाळ, dx भागिले d. तर dx बरोबर किती आहे, -5 आणि d किती आहे बाळ, -8. हे दोन्ही मायनस मायनस काय होतात, प्लस. म्हणजे x बरोबर किती आलं बाळ, 5/8. ठीक आहे. हा. आता y बरोबर सांगा बरं काय सूत्र आहे, dy भागिले d. हे बघा असं खाली लिहायचं बरं का, dy भागिले d. तर dy ची किंमत किती आली आहे, -2 आणि d किती आहे, -8. हे बघा हे मायनस मायनस प्लस. तर y बरोबर बे 1 बे, बे 4 8. तर किती येईल, 1/4. अशा पद्धतीने y ची किंमत भेटते. तर बघा x, y बरोबर पहिल्यांदा x ची किंमत 5/8 आणि y ची किंमत 1/4. अशा पद्धतीने आपण काय करतो, एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवतो. आलं लक्षात, किती सोपी पद्धत आहे. तर
तुम्हाला ही क्रेमरची पद्धत समजली आहे असं आपण गृहीत धरू. आणि समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.